नमस्कार, राम राम. महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये मी उमेश जोशी आपले सहर्ष स्वागत करत आहे. आणि आज आपण आलो आहोत कोथरूड येथे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये. आणि इथे आज श्री यशलक्ष्मी आर्ट्स निर्मित इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तसेच एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नवीन विक्रम नोंदवण्यासाठी सलग 121 गाणी 13 तासांची एक आध्यात्मिक संगीत कला यात्रा सादर करणार. विविध गायन प्रकरणाच्या माध्यमातून बहुभाषिक 121 अमृतस्वरांनी श्रीरामचरणी अखंड स्वराभिषेक करणार आहेत. पुण्यातील विश्वविक्रमी गायिका मंजुश्री ओक हे सादर करणार आहेत. आपण त्या काही क्षण बघूयात या माध्यमातून आपल्या चॅनलच्या. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. श्री यशलक्ष्मी आर्ट निर्मित अमृतराम या मंजुश्री ओक यांच्या आयोजनामध्ये हे वर्ल्ड रेकॉर्ड जे होते त्याची सुरुवात आता होतीये. आपल्या प्रत्येकाच्या हृदयातल्या असणाऱ्या आत्मारामासाठी आम्ही सर्वजण सज्ज झालोय. आज या दिवसभर 13 तासाच्या 121 गीतांच्या सुमनांजलीने आपल्या हृदयातील आणि या चराचरातील रामतत्वाला आम्ही साद घालणार आहोत. या रेकॉर्डची या कार्यक्रमाची सुरुवात रामस्तुती आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी केलेल्या आरतीनं आपण करणार आहोत. या आरतीचं वैशिष्ट्य असं की या आरतीमध्ये नाथ महाराजांनी भगवान रामचंद्राच्या संबंध जीवन, रामचंद्राच्या संबंध कृती आकृतीला कमळाची उपमा दिली आहे. आणि त्या कमळाधीश असणाऱ्या म्हणजे विष्णूचं रूप असणाऱ्या रामचंद्राला कमळातून कसा दिसतो हे अनुभवायचंय. कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. या रामस्तुती आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी केलेल्या आरती अमृत आणि मग पुढे पुढे आपण रामचरित्र आणि रामकंगोरे अनुभवूया. जय श्रीराम. शाश्वतम् अप्रमेयमनघम् निर्वाणशान्तिप्रदम् शान्तं शाश्वतम् अप्रमेयमनघम् निर्वाणशान्तिप्रदम् ब्रह्मा शम्भु फणीन्द्रसेव्यमनीशम् वेदान्त वेद्यं विभुम् रामाख्यं जगदीश्वरं सुरगुरुं मायामनुष्यं हरिं वन्देऽहं करुणाकरं रघुवरं भूपालचूडामणिं वन्देऽहं करुणाकरं रघुवरं भूपाल. कमळाधर कमळाकर कमळावरीशा कमळानाथा कमळाकांता सुरेशा कमळाधर कमळाकर कमळावरी. नमस्कार, राम राम. महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये मी उमेश जोशी. आज आपल्याबरोबर आहेत मेधाताई कुलकर्णी माननीय. यांच्याकडनं आपण जाणून घेऊ की मंजुश्री ओक यांचा गाण्यांचा कार्यक्रम आहे. त्या गाण्यांविषयी आपण त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती.
आज मंजुश्री ओक यांचा विश्वविक्रमी असा गाण्याचा कार्यक्रम 13 तासामध्ये 121 रामगीतांची आज एका पाठोपाठ एक ती गायन करणार आहे रामगीतांचं. आणि हा विश्वविक्रम तिचा चांगल्या पद्धतीने पूर्ण होवो याच्यासाठी मी तिला शुभेच्छा देते. याच्या आधीसुद्धा मंजुश्रीताईंनी खूप विविध उपक्रम केलेले आहेत. त्याच्यामध्ये आशाताईंची गाणी म्हटलेला एक उपक्रम आहे. मंगेशकर कुटुंबियांची अनेक गाणी म्हटलेला एक उपक्रम आहे. त्याचबरोबर एक वेगळा उपक्रम तिने केलेला आहे जो मला माहिती असलेला की वेगवेगळ्या ज्या भारतीय भाषा आहेत अशा सुमारे 150पेक्षा जास्त भारतीय भाषा, मग काही प्रमाणित भाषा असतील आणि काही बोलीभाषा असतील, तर अशा वेगवेगळ्या भाषा तिने शिकून त्या भाषेतली जी काही गाणी आहेत तर त्याचासुद्धा विश्वविक्रम केलेला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा उपक्रम तिने केलेला आहे. तर आजचा सुद्धा हा जो उपक्रम आहे याला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देते. आज इथे कोथरूडला उपक्रम 13 तासामध्ये 121 रामगीतं. मला असं वाटतं की हा भक्ती आणि कौशल्य याचं एक वेगळं संगम आहे आणि असा विश्वविक्रम मला नाही वाटत कोणी केलेला आहे. तर अशी विश्वविक्रमी गायिका मंजुश्री हो त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. आज आपल्यासोबत प्रसिद्ध गायक अभय गोखले यांच्याशी बातचीत करूया. राम राम. महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना, श्रोत्यांना अभय गोखलेचा मनपूर्वक नमस्कार. आज मंजुश्री ओक जी विश्वविक्रमी गायिका म्हणून जिच्या नावाचा उल्लेख केला जातो, आजपर्यंत तिने 2017, 2018 आणि 2019 सलग 3 वर्षे वेगवेगळ्या प्रकारचे संगीत क्षेत्रातले, गायन क्षेत्रातले उपक्रम करून विश्वविक्रमाची नोंद केलेली आहे. अशी अत्यंत गुणी गायिका, प्रभू श्रीरामांच्या स्वभाव वैशिष्ट्याची, गुणवैशिष्ट्याचे वर्णन करणारी, त्यांची महती विशद करणारी 121 गाणी सलग 13 तास गाऊन प्रेक्षकांच्या पुढे मांडणार आहे. आणि मला असा विश्वास आहे की आपला चॅनल हा विश्वविक्रम होत असताना, या विक्रमाची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये होत असताना आपला चॅनल त्याची दखल घेऊन ही रामभक्ती रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. याबद्दल तुमच्या चॅनलला खूप खूप धन्यवाद.